नमस्कार. आज आपल्या भारत देशातला तळमळीचा विषय म्हणजे भाकरी, रोजगार, कामगारांचा रोजगार. आज आपल्या भारत देशामध्ये मिनिमम वेजेस ऍक्ट 1949, भविष्य निर्वाह निधी कायदा 1952 हा लागू असताना संपूर्ण भारत देशामध्ये हा कायदा लागू होत नाही. तर आपल्या बार्शी नगरपालिकेमध्ये ते कामगार आहेत, कंत्राटी असतील, रोजंदारी असतील, हंगामी असतील, तर त्या कामगारांचं किमान वेतन, खासदार साहेब मी आवर्जून तुम्हाला सांगू इच्छितो की हा लक्षवेधी प्रश्न आपण मांडला पाहिजे. स्किल्ड, अनस्किल्ड आणि सेमी स्किल्ड असे 3 टप्पे आहेत. तर या 3 टप्प्यापैकी कोणतंही वेतन दिलं जात नाही. मी तुमच्या सर्वांच्या चर्चा ऐकल्या, कॉन्ट्रॅक्टदार हे ते सगळं ठेकेदारी सगळी भ्रष्ट व्यवस्था आहे. भाकरी आमची हिसकावून जर हे मिनिमम वेज ऍक्ट सारखा कायदा लागू होत नाही, कामगारांकडून स्वच्छतेचं काम करून घेतलं जातं, जनावर उचलली जातात, पाणी सोडलं जातं, मग कामगारांची भाकर काही हिसकावून घ्यायची. ते आमदार राजेंद्र विठ्ठलराव यांनी इथली मिटिंग उधळून लावली का हो? मला उत्तर द्या. आणि 75 वर्ष होत आली साहेब, संविधानाचं आता अमृत महोत्सव होतोय, तरी आपल्या बार्शी नगरपालिकेमध्ये किमान वेतन कायदा लागू होत नाही. दुर्दैवाची बाब. आपण लोकसभेमध्ये हा लक्षवेधी प्रश्न मांडून, आमदार दिलीप सोपल यांनी सुद्धा लक्षवेधी प्रश्न मांडून हा किमान वेतन कायदा पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे भारत देशात लागू झाला पाहिजे. नरेंद्र मोदी आपल्या भारत देशाचे पंतप्रधान म्हणतात डिजिटल इंडिया. डिजिटल इंडिया कुठे व्हायचं? सगळी दहशतच येतं. ह्या आमदारांनी राबवायचं तर त्याला लांबच ती मिटिंग उघडून लावली तिथे. काय आम्ही उत्तर द्यायचो? वकिलांना आणलं, बोलू द्या साहेब. नाही मुद्दा तर मुद्द्याच सांगतो ना मी. प्रश्न विचार. आम्हाला वाटलं बाबा अशा लोकांसोबत कुठं वाद घालायचं, संविधानिक मार्गाने सुरू. वकील लोक सुद्धा पळून जातात. किती दहशत. त्या दहशतीला रोखणार कोण? हा माहिती अधिकार कायदा रोखणार साहेब. 2014 पासून मी माहिती अधिकार टाकले. राज्य माहिती आयोगाकडून आदेश आले, निकाल आले. दिल्लीच्या कमिशन आयोगानं सुद्धा माहिती अधिकाराचा आदेश दिलाय, सचिव नेमलेत, साहेबांना माहित आहे. मग किमान वेतन का लागू होत नाही साहेब? का सगळ्याची एकच तुम्ही? मला याचं उत्तर द्या. जर हे काय म्हणतात तुमचा प्रश्न ऐका ना तुमचा प्रश्न लक्षात आला. तुम्ही मला लेखी निवेदन द्या. तुमच्या लेखी निवेदनाप्रमाणे मी मागणी केंद्र सरकारकडे करतो. ही किमान वेतन वगैरे जे आहे त्याची अंमलबजावणी किंवा त्याचा कायदा करायचा अधिकार संसदेलाच आहे. आपण त्यांच्याकडे मांडू. शिवसाहेबाला बोलून शिवसाहेब कायदा करणार साहेब. पण तुमच्याकडे आरोग्य, शिक्षण, रोजगाराचा प्रश्न येतो ना, आणि संविधानामध्ये तरतूद आहे. तुम्हाला शिक्षण सांगितलंय. हो नाही, तुम्ही शिक्षण सांगितलं, चांगला अभ्यास आहे तुमचा शिक्षणाचा. स्वतः कामगार आहे ना मी, तर चुकीचं वागले ना सगळे. आता तुम्ही आमची भाकरी कोण देणार? मला उत्तर द्या. मला तुम्ही आता ते माईक द्या दुसऱ्याला. बाद झाला आता. किमान वेतन आमची कष्टाची भाकरी का कोण देत नाही? तुम्ही असं त्यांना असं आमची पोटाची भाकरी कोण देणार? या तुम्ही नरेंद्र मोदी देत नाहीत, हे आमदार तर तुम्ही आता शांत बसायचं. तुम्ही असं म्हणलं आमचा किमान वेतनाचा हक्क कोण देणार? मराठीतून बोललोय मी, तुम्हाला सांगितलं. साहेब मला लाज वाटते. अहो मला बोलू द्या, अधिकार आहे मला. भरपूर झालं. तुम्ही शांत राहा, उलट माझं ऐकून घ्या. तुम्ही गप्प बसायचं द्या आता. किमान वेतन मिळत नाही. बार्शी नगरपालिकेचे कामगार एवढे काम करतात. मला लाज वाटतं. 2014 पासून 2025 झालं साहेब. त्यांना उत्तर तरी देऊ द्या की. तुम्ही नुसतं बोलत राहिलं उत्तर. जाधव अहो ऐका जरा जाधव, विनंती आहे तुम्हाला. त्यांचं सीओ तर ऐका ना. अहो ऐकून तरी घ्या. आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळायचंय का नकोय? अरे त्याच उत्तर द्यायला लागलेत ते. आता ऐका. हो तुम्ही बोला. अहो जाधव आता ऐकून घ्यायला शिका. विरोधी प्रश्नाचं उत्तर देतो प्लीज. तुमचा किमान वेतनाचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर ऐकायचंय का नाही? मला पण ऐकायचंय.
अहो पुष्कळ ऐकलं माऊ यांचं नको का ऐकायला. विनोदजी आपल्या प्रश्नाचं उत्तर देतो प्लीज. सर सर बार्शी नगरपालिकेच्या विविध विभागाकरिता कुशल, अर्धकुशल आणि अकुशल अशा तिन्ही स्वरूपाचे आपण वार्षिक निविदा करतो सर. यामधून त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरकडनं त्याचं इलेक्ट रजिस्ट्रेशन आणि बाकीच्या सर्व गोष्टी तपासल्या जातात आणि त्या तपासून त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स मध्येच आपण त्या ठेकेदारांनी संबंधित कुशल, अर्धकुशल किंवा कुशल कामगारांचं ईपीएफ अकाउंटला पेमेंट जमा करणं बंधनकारक ठरवूनच त्यांना कार्यादेश दिलेले आहेत. ज्या पण ठेकेदारांनी हे केलेलं नसेल त्याची त्या संदर्भात आम्ही चौकशी करून संबंधितावर कारवाई करतो सर. सेवन अंतर्गत सर त्याची एन्क्वायरी सुरू आहे आहे सर आणि पालिकेने संबंधित ईपीएफ ऑफिसला सुद्धा सगळे पेपर्स प्रोव्हाइड केलेले आहेत. बर ठीक आहे. पुढचा प्रश्न. आज बार्शीमध्ये लाखो प्रकारच्या समस्या आहेत, लाखो प्रकारच्या अडचणी आहेत. पण माझ्या ज्या अडचणी आहेत ते सर्वसामान्याला धरून असलेल्या अडचणी आहेत आणि त्याचं निवारण करण्याची ताकद आताचे जे सीओ साहेब आहेत त्यांची तर नाही. आता सगळ्यात लागणारी गोष्ट म्हणजे अशी आहे की कमीत कमी 8 ते 10 वेळेस मी त्यांच्या ऑफिसला जाऊन आलो. मिळकत विभागाचे जे अधिकारी आहेत माधव बोकेपुरे हे फक्त 10 मिनिटं येतात, थोडंसं सांत्वन करतात आणि निघून जातात. माझा अडचण अशी की चाटेड कोचिंग क्लासेस तशी नगरपालिकेच्या हद्दीमध्ये